वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. लेखी आश्वासनानंतर खिरडी येथील पीडित कुटुंबाचे उपोषण मागे. श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी खिरडी येथील पीडित कुटुंबानं सुरू केलेले उपोषण अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेतले. पीडित कुटुंब 15 ऑगस्टपासून श्रीरामपूर येथील संत तेरेजा चौकात उपोषणाला बसले होते. पोलिसांनी दिलेल्या लेखी पत्रात राहुल विठ्ठल धायगुडे याला 17 जुलै रोजी अटक केल्याचे नमूद केले असून पंकज धायगुडे, विशाल म्हसाळ, जालू उर्फ जालिंदर देवकाते, बाबासाहेब उर्फ बाबू हाळनोर आणि जनार्दन उर्फ जना विटनोर यांचा शोध घेऊन अटक करण्याचे आश्वासन दिले. यानंतर 22 ऑगस्ट रोजी पीडित कुटुंबानं उपोषण मागे घेतले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस अधिकारी लहुजी शक्ती सेना व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. दिलीप लोखंडे, वेद बातमीचा, श्रीरामपूर. जिल्ह्यातील खेडी गावातील सर्वोदय परिवारावर तेथील गावगुंडांनी ज्या पद्धतीने हल्ला करून त्यांच्यावर जो अन्याय केला त्या अन्यायाच्या विरुद्ध रिसर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल झालीत आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने या प्रकरणाला गती यायला पाहिजे होती, आरोपी विरुद्ध कार्यवाही व्हायला पाहिजे होती, तशी कार्यवाही न झाल्यामुळं आणि या परिवारावर दहशत निर्माण करण्याचं काम या प्रकरणातील आरोपी आणि त्यांच्या सर्व साथीदारांनी गावकऱ्यांनी जे केलं, तर त्याविरुद्ध रितसर न्याय मिळण्यासाठी राजेंद्र सरोदे असतील, त्यांच्या पत्नी सिंधुताई सरोदे असतील, मुलगा संतोष सरोदे आणि पीडित मुलगी पायल या चौघावर जो जीव घेणं हल्ला झाला, तर या परिवाराला सोबत घेऊन प्रवीण वैरागर आणि त्यांचे सर्व सहकारी या भारतीय स्वातंत्र्याचा आपल्याला 15 ऑगस्ट दिनी या ठिकाणी त्यांनी हे आंदोलन सुरू केलं आणि आज आंदोलनाला जवळजवळ 8 दिवस होत आहे. या पद्धतीनं आदरणीय वाकचौरे साहेब, आज ज्या पद्धतीनं कालपासून आपण लक्ष या प्रकरणामध्ये घातलं, आदरणीय स्थानिक पोलीस स्टेशनचे इंचार्ज आदरणीय भवरजी, त्यांचे या शहराचे सन्माननीय आदरणीय खैरे साहेबांनी या प्रकरणामध्ये यांच्याशी संपर्क साधून चांगल्या पद्धतीनं सहकार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र ज्या पद्धतीनं या प्रकरणातील आरोपी विरुद्ध कार्यवाहीच्या अनुषंगाने जी भूमिका पाहिजे होती, तो भाग कळत न कळत म्हणा का या परिस्थितीमध्ये राहून गेलेला आहे. म्हणून निश्चितपणानं आजपर्यंत या प्रकरणामध्ये पीडित कुटुंब आणि स्थानिक प्रवीण वैरागर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी भूमिका घेतली. आदरणीय सर, आम्ही जवळजवळ 1 वाजेपासून या ठिकाणी आलो आणि आल्याच्या नंतर मग आमचे शेलार साहेब असतील, बापू शिंदे असतील, शिरसाटजी असतील, आदरणीय चंद्रशिवजी असतील, आदरणीय कांतीलाल भाऊ असतील, ही सगळी जी मंडळी आहे इथं या ठिकाणी आता या पीडितांचा प्रश्न संपलेला आहे. ज्ञानेश्वरजी जगदाने माऊली असतील, हा प्रश्न पीडित परिवाराचा संपलेला आहे आणि चळवळीत काम करणाऱ्या समाज बांधवांच्या वतीनं, कार्यकर्त्यांच्या वतीनं, आकाशजी आडागळे या सर्वांचा असा निर्णय या ठिकाणी झाला की जर अशा पद्धतीनं जर 8 दिवस झाल्याच्या नंतर जर न्याय मिळत नसतील तर आपल्याला नाईलाजानं समाज म्हणून, कार्यकर्ते म्हणून रस्त्यावर उतरावं लागेल. आणि मग नाईलाजानं या ठिकाणी निर्णय झाला की आता उद्यापासून आम्ही कार्यकर्ते रस्त्यावर उतरण्याची भूमिका आम्हाला स्वीकारावी लागत होती. परंतु ज्ञानेश्वर माऊली आणि आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला, जोपर्यंत आपण वाकचौरे साहेबांशी संवाद साधत नाही, जोपर्यंत त्यांच्याशी बोलत नाही, तोपर्यंत आपण पुढचा निर्णय स्थगित करूया. तर आदरणीय सर, आम्ही सर्व मंडळी आपल्याला विनंती करतोय, भवरसाहेब आपल्या माध्यमातून तात्काळ ज्या पद्धतीनं याची जी गती मंदावलेली आहे, कार्यवाहीची ती ताबडतोब आपण वाढवावीत आणि तात्काळ हे करावं. आमचा आपल्यावर विश्वास आहे. आपण पत्रही या ठिकाणी आंदोलन करताना दिलेलं आहे. पण जर याचा कदाचित दुर्दैवानं अशा प्रकरणामध्ये बऱ्याच वेळा आपली भूमिका किती प्रामाणिक असली तरी वेगवेगळ्या राजकीय प्रभावाखाली किंवा वेगवेगळ्या यंत्रणेखाली नाईलाजानं याच्यामधून पळवाट शोधण्याचा प्रयत्न केला जात असतो. जर दुर्दैवानं तशा पद्धतीची पळवाट जर शोधण्याचा प्रयत्न झाला आणि याविरुद्ध आरोपीच्या विरोधात कारवाई करण्यासाठी जर या ठिकाणी पाठीशी घालण्याचं काम झालं तर नाईलाजानं, प्रामाणिकपणानं, विम्रपणानं ज्या पद्धतीनं आंदोलनकर्त्यांनी आम्ही सर्व आपल्याला प्रशासनाला सहकार्य करतोय, जर या प्रकरणातल्या आरोपी विरुद्ध
तात्काळ ज्या पद्धतीनं भवरजी आणि आपल्या माध्यमातून सांगण्यात आलं की 2 दिवसामध्ये कारवाई होईल, आम्ही 2 ते 3 दिवसाची वाट या ठिकाणी पाहतोय, पण जर उचित न्याय या ठिकाणी मिळाला नाही आणि तिथल्या आरोपींना सर्वोदय परिवाराला त्या खिरडी गावामध्ये जर व्यवस्थित संरक्षण आणि तिथल्या व्यवस्थेपासून जर त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर नाईलाजानं आम्हाला या प्रकरणाच्या आरोपी विरुद्धचा लढाई आम्हाला संविधानिक मार्गाने लढावं लागणार आहे. पण नाईलाजानं त्यांना पाठीशी घालणारी यंत्रणा म्हणून नाईलाजा त्या यंत्रणेच्या विरुद्ध आम्हाला उभं राहायची वेळ येऊ नये अशा पद्धतीची कळकळीची विनंती सुद्धा या ठिकाणी करतो. आपण आलात सर्व या जिल्ह्यातील या तालुक्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ नेते मंडळी या ठिकाणी आलेत आणि आज रितसर या ठिकाणी सर्वोदय परिवाराला न्याय देण्याच्या अनुषंगाने मार्ग या ठिकाणी निघतोय आणि आपल्या माध्यमातून आरोपीच्या विरोधात कठोर शासन करण्याची भूमिका आपण निश्चित केली. एवढ्या आपल्या शब्दावर आपल्या पत्रावर विश्वास ठेवून हे आंदोलन या ठिकाणी तुर्तास थांबवलेलं नाही, मात्र स्थगित आम्ही करतोय. कदाचित या आंदोलनाचा दुसरा भाग म्हणून समाज बांधवांना, नेत्यांना, कार्यकर्त्यांना, संघटनांना रस्त्यावर पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध